एवढे पळते तर आम्हाला थोडं साफ करायला येणार आहे का नाही? हे असलं आम्हाला तर बरं झालं, आम्हाला जमलं नसतं, आम्हाला फेकून द्यावं लागलं असतं. हा, ह्या नांग्या पण मोठ्या मोठ्या पाहिजेत ना. नाही, हे छोटेच असतात. मग त्याच्यात काय निघणार? त्याच्यात वाटून करायचं, रस काढायचं. ताईला माहितीये बघा, ताईला बोलून घे, तसं पण येणारच ना ताई खायला. खायला हे सगळे करायला कोण नाहीये. ते केलं म्हणजे बरं वाटतंय ना. हा, खायला काय नाही, सगळे खातेत सगळे खातेत म्हणूनच घेते ना. पोरी सोरीला आवडते कसं असतं ते बनवायला यायला पाहिजे. काही अवघड ते आमच्या मेन सुनांना दोघींना लय आवडते. पोरींचं काय नाही एवढं, दिलं तर खातेत, नाही तर तसं काय नाही. बनवले तर त्यांनी खातं कशी लागली ते पापड कशी लागली आपली ते ना छान लागली वाटतं. नाही एवढं खाल्लं. चवीला खाल्लं मी. खाल्लं वाटतं, चांगलं लागलं. मी तुम्हाला सांगतो मावशी, कधी मी खराब मासे तुम्हाला सांगतो तर आम्ही घेतलंच नसतं. नाही सांगते तुम्हाला, आणि कुठल्या टेस्ट लागते ते सांगते मी. मासा भलत उचलून नाही आलं, काय फायदा गिऱ्हाईकाने नाव काढलं म्हणजे नाही, नंतर घेत नाही ना माणूस. घेत बी नाही, मग नंतर मग काय होते नाही लागले तर काय फायदा. आता चांगलं लागतं म्हणूनच घेते, मी नाही खाल्लेले मासे सांगते मी विकायला. ताजं असेल तरच. आणि मी खाते ना ते मासे, तेच विकायला. टेस्ट मला माहिती. मावशी घेत नव्हती, मी म्हटलं मावशी घेऊन बघा, तेव्हा मला बोला भेटली. आणि दुसऱ्या टायमाला तुम्ही नव्हते, आलती मी. दादा म्हटली मम्मी नाही बाहेर गेली. वरच्या पायी मला घेऊ, वरच्या घरात घेतलं तर पण देईन ना मी. ते म्हणून असं वाटतंय खोटेपणा नको. खातो ना आपण. आपल्याला 6 महिने वर्ष राहायचं, आपल्याला इथे 2-4 वर्ष. कोणाला पैसे द्यायचे? कोण कोण कोणाला माशी नाही का घ्यायचं होतं ना त्या दिवशी. मासे किती होते पैसे?